सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की महात्मा गांधींशी पण त्यांचा पत्रव्यवहार चालू होता वर्षभर. आता त्याच्या पुढे आपण बघूया काय होतं ते. फ्रेडरिक डग्लसपासून सुरुवात झालेल्या निस्पृह निग्रो नेत्यांच्या प्रभावळीतील कारभार हे अखेरचे. या नेत्यांनी त्यांच्या बांधवांना समानता भोगण्यास पात्र बनवण्याची अपूर्व कामगिरी पार पाडली. जेव्हा अवघं जग पहाटेच्या साखर झोपेत असे तेव्हा प्राध्यापक कारभार निसर्ग देवतेच्या सान्निध्यात असत. सृष्टीचं रहस्य शोधण्यात मग्न असत. तिथून परतल्यावर परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेतील संशोधन कार्य सुरू होई. आपण काय करीत आहोत, त्याचा हेतू काय आहे, आपल्या प्रयोगामुळे काय साध्य होणार आहे इत्यादी गोष्टी ते आपल्या आजूबाजूच्या अडाणी अशिक्षित लोकांना शास्त्रीय अवजड अशा भाषेमध्ये न सांगता त्यांना समजेल अशा सोप्या सुबोध भाषेत समजावून देत. विद्वत्तेचे अवडंबर नसे की स्तोम नसे. त्यामुळे प्राध्यापक कारभार डॉक्टर कारभार हे इतर वैज्ञानिकांसारखे नाहीत असा टस्कगीकरांचा दावा असे. सर्वसामान्य माणसांपेक्षा ते वेगळे वाटायचे, कारण ते त्यांच्यापैकीच एक नव्हते म्हणून. त्यांचं असामान्यत्व प्रत्येक गोष्टीत जाणवे. त्यांची प्रवृत्ती, त्यांच्या कुतूहलाचे विषय, त्यांच्या महत्त्वाकांक्षा हे सारं सर्वसामान्य माणसाला समजण्याच्या पलीकडचं होतं. एका परमेश्वराखेरीस त्यांची कोणाशी बांधिलकी नव्हती. आपल्या प्रतिभासंपन्न बुद्धीचा उपयोग त्यांनी अत्यंत डोळसपणे केला. आपल्या कर्तव्यपूर्तीपुढे इतर सारे नगण्य मानले. आपल्या अंतिम उद्दिष्टाविषयी त्यांना कसलीही शंका नव्हती. उलट सारं काही निश्चित ठरवल्याप्रमाणे त्यांची वाटचाल चालू होती. त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांना त्यांच्या अस्वस्थ आत्म्याची कल्पना होती. हा आत्मा आपलं ध्येय गाठल्याशिवाय शांत होणार नाही याबद्दल त्यांची खात्री होऊन चुकली होती. ध्येयाची निश्चिती झालेली असल्याने झपाट्यानं अंतर काटायचा ध्यास त्यांना लागला होता. आपल्या कार्याची सांगता होण्यापूर्वीच आपलं आयुष्य संपू नये, किमान एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तरी पोचवावे या जिद्दीनं त्यांनी आपल्या संशोधनाची गती सतत वाढती ठेवली होती. मानवी आयुष्याची मर्यादा ध्यानी धरून अविरत परिश्रम चालू होते. या अखंड साधनेतून उसंत घेऊन ते जरा वळून पाहते तर त्यांना दिसतं केवळ त्यांच्या बांधवांनाच नव्हे तर अखिल मानवजातीला पुरेल इतकं भरीव कार्य त्यांनी करून ठेवलं होतं. त्यांचा कल बोलण्यापेक्षा बघण्याकडे अधिक. एखादा कोळी एखाद्या फांदीवर आपलं जाळं विणताना दिसला की आपल्यालाही तसं विणता यावं म्हणून प्राध्यापक कारभार तासनतास प्रयत्न करीत. इतकं सुरेख विणकाम आपल्याला नाही बुवा जमत असं म्हणून प्रामाणिक कबुली देण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म शास्त्रशुद्ध अवलोकन करणं ही ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील पहिली पायरी त्यांनी कधीच गाळली नाही आणि त्यांची विद्यार्थी दशा ही कधी सरलीही नाही. एवढा थोर वैज्ञानिक आमरण विद्यार्थीच राहिला. निसर्गातील प्रत्येक गोष्टीमागचं कुतूहल त्यांना खुणवीतच राहिलं. मायकॉलॉजी याखेरीज इतर विषयांवरचे त्यांचं संशोधन हे काही शास्त्रीय वार्तापत्रातून खास उल्लेख करण्यासारखे नसे. त्या शोधात क्रांतिकारक असं काही नसे. योग्य शिक्षण मिळालेल्या कोणाही व्यक्तीला ते साधलं असतं. त्यांच्या शोधाचं वेगळेपण होतं ते वनस्पतींचे सुप्त गुण शोधून जनसामान्यांना समजावून देण्यात, दैनंदिन जीवनात विज्ञानाचा सहज वापर करण्यात. त्यांचे हे प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण मानवजातीला उपकारक ठरले. बहुतेक प्रसंगी त्यांच्या हाताशी असणारी साधनं ही तुटपुंजी असत. त्यामुळे पुस्तकी पद्धतीनं काटेकोरपणे संशोधन करणं त्यांना शक्य नसे. अद्ययावत साधने घेणं संस्थेला परवडणारं नव्हतं. त्यात अशा तुटपुंज्या साधनांचा वापर आपल्या बुद्धिकौशल्याने करून त्यांनी इच्छित यश मिळवलं. प्राध्यापक कारभारांच्या स्वभावातील आणखी एक विशेष म्हणजे कोणतीही वस्तू कचरा न मानणं. मग तो दगड असो
की कागदाचा तुकडा असो, माती असो की पार्सलला गुंडाळलेला साधा दोरा असो, पार्सलही असं उघडीत की त्याला बांधलेला दोरा अखंड निघावा, पुन्हा वापरायला योग्य असा. मग तो दोरा व्यवस्थित गुंडाळून ठेवला जाई. एकदा असंच एक वनस्पतीचं पार्सल खोलून दोरा गुंडाळून ठेवताना त्यांच्या घारीसारख्या नजरेला काही वेगळंच दिसलं. स्वारी दोरा घेऊन प्रयोगशाळेत गेली. पूर्वी कधीही अवलोकनात न आलेली बुरशी त्यांना त्या दोऱ्यावर सापडली. त्यांनी लगेच तिच्या स्लाइड्स बनवून वर्णन करून अधिक संशोधनासाठी त्या वॉशिंग्टनच्या प्रयोगशाळेत पाठवून दिल्या. तेथून उत्तर आलं, ती बुरशी म्हणजे सहसा न आढळणारी परंतु अत्यंत घातक असा कपाशीवरचा रोग आहे. वेळीच खबरदारी घेतली गेली. उभ्या अमेरिकेचा कापूस वाचवला गेला. अलाबामातील मॉन्टगोमेरी ॲडव्हर्टायझर या वृत्तपत्राने त्यांच्याविषयी आपल्या 23 डिसेंबर 1929च्या अंकात म्हटलं आहे, जगातील इतर कोणत्याही शास्त्रज्ञानं केलं नसेल एवढं कृषी संशोधन एकट्या प्राध्यापक कार्व्हर यांनी केलं आहे. वनस्पतीजन्य पदार्थांचे रासायनिक विघटन त्यांच्या इतकंच क्वचितच कोणाला ज्ञात असेल. अशा या थोर भूमिपुत्राबद्दल अलाबामाला सदैव अभिमानच वाटेल. पहिल्या महायुद्धाच्या वेळी लोकांना पैशाची अडचण पडली होती. युद्धाच्या शांत वातावरणात कापसाचा उठाव होईना. आता हा पिकलेला कापूस मातीमोल होणार असं दिसताच प्राध्यापक कार्व्हरांनी नेहमीप्रमाणे प्रयोगमालिकेस सुरुवात केली. मग काय विचारता, कापसापासून कागद, रग्स, ध्वनिनिरोधक तक्ते म्हणजे इन्सुलेटिंग बोर्ड्स, दोरखंड, मोटारीचे टायर, खत, कापसाच्या सरकीपासून तेल इतकंच नव्हे तर रस्त्यांसाठी फरसबंद्या म्हणजे पेव्हिंग ब्लॉक्स तयार केल्या. दक्षिण अमेरिकेतील दुय्यम दर्जाचे रस्ते ह्याच फरसबंद्या वापरून तयार केले गेले. कपाशी खालचं क्षेत्र प्राध्यापक कार्व्हरांनी कमी करायला लावलं होतं, तरी हुकमी पैसा देणारं पीक म्हणून त्यांच्याकडे त्यांचं लक्ष होतंच. छोट्या झाडांची बोंडं मोठी असतात खरी, पण जरा जोराचा पाऊस पडला की ती जमीनदोस्त होतात. पाण्यानं भिजून लगदा होतो त्यांचा. यावर उपाय म्हणून प्राध्यापक कार्व्हरनी कपाशीची एक संकरित जात तयार केली. त्या जातीची उंची अधिक, बोंडेही मोठी. बोंडे जमिनीपासून उंचावर गेली, त्यामुळे पावसाच्या पाण्यात बुडून बोंड खलास होण्याचा धोका टळला. प्राध्यापक कार्व्हर त्यांच्या अद्भुत संशोधनाने व्यापारी जगात खळबळ उडवून गेली. त्या सर्वांवर कळस म्हणजे त्यांनी कपाशीचं एक उत्कृष्ट संकरित बियाणं तयार केलं. त्या जातीला अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने नाव दिलं कार्व्हर हायब्रिड. कापसाची सरकी निरुपयोगी म्हणून शेतकरी जाळून टाके. प्राध्यापक कार्व्हरांच्या दृष्टीनं कोणतीच गोष्टी टाकाऊ नसे. द्रष्ट्याचीच नजर ती. ज्या वस्तूवरती पडे तिचं सोनं व्हायचं, मग ती माती असो नाहीतर सरकी. तर या सरकीवरही त्यांचं संशोधन सुरू झालं. 1919 सालापर्यंत त्यांनी सरकीचे 15-20 उपयोग सिद्ध केले. कापसापेक्षा टाकाऊ सरकीच अधिक उपयुक्त ठरली, उत्तम पशुखाद्य ठरली. 1940मध्ये त्यांनी नुसत्या सरकीनं भरलेली कापसाची बोंड असणारी नवीन जात तयार केली. कुठे कापसाचं बोंड आणि कुठे सरकीनं भरलेलं बोंड. सगळा प्रवास हा असा. दुसऱ्या राष्ट्रांनी कपाशीची लागवड वाढवली, कृत्रिम धाग्यांचा शोध लावला, रेयॉन बाजारात आलं. परिणाम अमेरिकेच्या दक्षिणेवर झाला. प्रत्येक गासडी विकली जाण्याचे दिवस संपले. झालं ते बऱ्यासाठीच. प्राध्यापक कार्व्हरांनी कपाशीवर आणखी संशोधन केलं. कपाशीचा उपयोग प्लॅस्टिक इंडस्ट्रीसाठी करण्यात त्यांनी यश मिळवलं. 1896 साली डॉक्टर वॉशिंग्टनच्या बोलावण्यावरून प्राध्यापक कार्व्हर टस्कगेत दाखल झाले होते. तेव्हापासून क्षणभरही उसंत न घेता त्यांचे संशोधन चालू होतं. अखंड समाजसेवा चालू होती. आपल्या बांधवांना पूर्ण मानव बनविण्याच्या कामी आपलं जीवन सर्वस्व, आपलं बुद्धिसामर्थ्य पणाला लावलं होतं. सतत 30-32 वर्ष कष्ट पेरल्यानंतर ते फळाला आल्याचं दिसत होतं. त्यांच्या समाजसेवेचा जोड
संशोधन कार्याचा गौरव करण्याचा, त्यांना डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी बहाल करण्याचा पहिला मान त्यांच्या सिम्प्सन कॉलेजने मिळवला. 1928 साली त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्माननीय पदवी अर्पण करताना सिम्प्सनचे तत्कालीन अध्यक्ष म्हणाले, जॉर्ज कार्व्हर सिम्प्सनमध्ये प्रवेश मागायला आले तेव्हा त्यांना विनमुख न करता आपल्यात सामावून घेण्याचा सुविचार सिम्प्सनने दाखवला. ही घटना चिरस्मरणीय आहे. प्रवेश देतेवेळी वर्णभेद वा वंशभेद अडसर म्हणून न वापरता त्यांना आपला विद्यार्थी म्हणून जवळ केलं, याची सिम्प्सनला नेहमीच धन्यता वाटेल. आपल्या नावामागे मिस्टर वापरण्याचा मान गौरवर्णी यांनी स्वकीयांपुरताच मर्यादित ठेवला होता. कृष्णवर्णी व्यक्ती तशीच तोलामोलाची असली तर प्राध्यापक, डॉक्टर इत्यादी संबोधनांवर भागवलं जाई. प्राध्यापक कार्व्हरांना त्यांच्या बुद्धिमान व्यक्तिमत्वामुळे डॉक्टर हे संबोधन लावलं होतं. गावकरी त्यांना डॉक्टर म्हणून उल्लेखित, मिस्टर कार्व्हर म्हणून नव्हे. पण हेच डॉक्टर संबोधन कालांतराने सार्थ ठरलं होतं. त्यांच्या गरीब बांधवांच्या सर्व प्रकारच्या दुखण्यांवर इलाज करणारे ते डॉक्टरच होते. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी आपल्या बांधवांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्याला प्रबळ बनविलं नव्हतं का? तुम्ही विज्ञान अभ्यासा, तेच तुम्हाला स्वतंत्र बनवेल, हा विद्यार्थ्यांना वेळोवेळी केलेला उपदेश त्यांनी स्वतःच्या आचरणाने सार्थ करून दाखवला होता. शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्याप्रमाणे डॉक्टर कार्व्हर यांना आपल्या प्रयोगांची, संशोधनाची चर्चा इतर शास्त्रज्ञांशी, इतर संशोधन केंद्रांशी कधीच करता आली नाही. कृष्णवर्णी म्हणून ते बाजूला पडले होते. समकालीन समानशील शास्त्रज्ञांबरोबर विचारविनिमय करण्याची संधी त्यांना मिळालीच नाही. इतर शास्त्रज्ञांशी संपर्क ठेवून असणं हे शास्त्रज्ञाच्या आणि संबंधित शास्त्राच्या विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असतं. पण तसं या शास्त्रज्ञाच्या बाबतीत अपवादानेच घडलं. सारी भिस्त स्वतःवरच. त्यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी, मार्गदर्शन मिळवण्यासाठी आलेल्या पत्रांचा ढीग त्यांच्या टेबलावर पडलेला असे. सगळ्यांना त्यांची उत्तरं जात. पण सगळ्याच अडचणी कागदावर सोडवता येतात का? काही वेळेला अनेकांनी एकत्र बसून विचारविनिमय केल्यानं अधिक फायदा होण्यासारखा असतो. विशेषतः व्यापारी वर्गाशी असा संबंध प्रस्थापित झाला तर शास्त्रज्ञाला, संशोधकाला त्यांना नवनव्या कल्पना देणं शक्य ठरतं. पण प्राध्यापक कार्व्हर यांच्या बाबतीत हे घडू शकलं नाही. सामाजिक बंधनांनी या ज्ञानदेवाला बाहेरच्या जगात मिसळू दिलं नाही. त्यामुळे डॉक्टर कार्व्हर अधिक एकलकोंडे झाले. आपण बरं की आपलं कार्य बरं? बाहेरच्या जगात मिसळता येण्यासाठी ते अट्टाहासाने झगडत राहिले असते तर निर्माण झालेल्या संघर्षाने त्यांच्या कार्याचा कणाच मोडला असता. आपल्या बांधवांचा अधिकाधिक उत्कर्ष साधणं त्यांना जमलं नसतं. त्या संघर्षाने त्यांना आपल्या ध्येयापासून विचलित केलं असतं. मंडळी, आजचं आपलं वाचन आपण इथे संपवतोय. पण मला खात्री आहे की माझा हा यूट्यूब चॅनल गप्पा गोष्टी तुम्ही नक्की सबस्क्राईब केला असेल आत्तापर्यंत, आणि नसेल केला तर आता लगेच करालही. आणि माझे हे सगळे एपिसोड्स, सगळं कथावाचन तुम्ही स्वतः तर लाईक करालच, परंतु तुमच्या आप्तेष्टांना, तुमच्या मित्रमंडळींना पण त्यांच्याबरोबर शेअर कराल आणि त्यांना पण ते आवडेल हे नक्की. तर भेटूया उद्या याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.